नमस्कार, मी ऋषिकेश शेलार. आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज. विशेष चर्चा सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत शिवाजी तुकाराम पाडोळे, माजी नगरसेवक, पिंपरी चिंचवड. आपले स्वागत आहे. सध्या मराठा आरक्षणाचे वारे वाहत आहेत. मनोज जरांगे देखील उपोषणाला बसलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम सध्या संपलेलं आहे, परंतु या सरकारला अद्यापही जाग आलेली नाही. काय सांगाल? मागील 40-45 वर्षापासून मराठा समाजातील अनेक पुढाऱ्यांनी, अनेक नेतृत्वांनी हा लढा त्यांच्या परीनं आजपर्यंत इथपर्यंत आणून ठेपवलेला आहे. परंतु खऱ्या अर्थानं या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला ज्यांनी मोठ्या प्रमाणावरती वाट करून दिलेली आहे ते सर्वसामान्य कुटुंबातील मनोज जरांगे पाटील या व्यक्तीच्या भोवती आजचं मराठा आरक्षणाचं सगळं वलय घुटमळत आहे आणि राजकीय पुढाऱ्यांनी यांची धास्ती घेतलेली आहे. आज ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील ज्या विश्वासानं समाजाला साथ घालतायत तो त्यांचा आवाज, बेंबीच्या देठापासून निघालेला आवाज हा मराठा समाजाच्या हृदयावरती पोचतोय आणि म्हणून कोट दीड कोट लोक त्यांच्या हाकेला साथ देऊन, प्रतिसाद देऊन त्याच्यामध्ये आपलं नेतृत्व पाहत आहेत की हाच माणूस आपल्याला आरक्षण मिळवू देऊ शकतो. ही एक निश्चितच जी बाब आहे ही आजच्या राजकारण्यांना कुठंतरी खटकते आणि म्हणून जी काय मुदत दिलेली आहे त्यांनी मागितलेल्या मुदतीपेक्षा जास्त दिलेली आहे मुदत जरांगे पाटलांनी 10 दिवसाची, तीही संपली. आणि जे आज तिथं स्टेजवर बसून म्हणत होते की आम्हाला 30 दिवसाची मुदत द्या आणि त्याच्यात 10 दिवस वाढून दिल्यानंतर ते 41 दिवस संपल्यानंतर परत सरकार आणखीन 2 महिन्याची मुदतवाढ त्या आयोगाला दिली जाते. याचा अर्थ निश्चितच दिलेल्या, मागून घेतलेल्या मुदतीमध्ये सरकारने काहीच केलेलं नाही आहे. हा विषय त्यांना भिजत घोंगडे ठेवायचा आहे. कुणबी कोठ्यातून सरकारला आरक्षण द्यायला काय हरकत आहे? कारण सरसकट जर कुणबी कोठ्यातून आरक्षण दिलं तर मराठ्यांचा मला नाही वाटत की प्रश्न प्रलंबित राहील. कुणबी कोठ्यातून सरकार मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत अपयशी ठरतंय का? तुम्हाला काय म्हणायचं आहे? मुळात हा विषय ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांनी लावून धरलेला त्याचा गाभाच आहे की ऑलरेडी जे कुणबीला आत्ता जे आरक्षण चालू आहे 32% जे काय आरक्षण दिलेलं जातं आहे त्या 32% आम्ही ऑलरेडी आहोत. कुणबी हा समाज म्हणजे मराठा शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी, हे पहिल्यांदा आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, जे वारंवार जरांगे पाटील पटवून देत आहेत. त्याच्यामुळं आमचं जे आरक्षण आहे तेच आमचं हे करा की आमच्या नावाने कुठेतरी ते वाढून ठेवलेलं ते आम्हाला खाऊ द्या, हे सांगण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटील करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येतात पण आरक्षणाबद्दल मात्र काहीच बोलत नाहीत. काय म्हणायचं आहे तुम्हाला? हा एका कोडगा आणि निष्ठुर राजकारण्याचा गुण या पंतप्रधानामध्ये दिसतो, जो हिटलरशाही जी म्हणतात ते हिटलरशाहीची पावलं मोदींच्या वागण्या देहबोलीमधनं दिसत आहेत. वास्तविक आपण एखाद्या रस्त्याने जात असताना समोर अनोळखी रस्ता असेल तर आपण कुणाला तरी विचारतो की ह्या रस्त्याच्या खाचखळगे कसे आहेत इथं, मग कुणी जर सांगितलं इथं खड्डे आहेत किंवा ॲक्सिडेंट व्हायचं हे आहे तर बोर्ड लिहिलेला असतो. जर महाराष्ट्रामध्ये एखादा पंतप्रधान येतोय आणि इतकं मोठं आंदोलन इथं 2 महिन्यापासून पेटलेलं असताना त्याचा शब्द काढत नाही, याचा अर्थ इथून 2 दिवसापूर्वी गेलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले, याचा आढावा घेतला गेला पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा. आणि इथला माझ्यासारखा कार्यकर्त्याचा ठाम आरोप आहे देवेंद्र फडणवीस आणि जे स्वतःला मुख्यमंत्री मराठा म्हणून घेतोय त्याचा DNA चेक केला पाहिजे एकनाथ शिंदेचा. याला बेन जातीवंत मराठ्याचं लागतं, त्यालाच हे आरक्षणाचं गमक कळतं, जे एकनाथ शिंदेच्या रक्तामध्ये मला दिसत नाही आहे. त्यांनी 2 दिवसापूर्वी जाऊन पंतप्रधानांना जर सांगितलं असतं की एवढा ज्वलंत विषय आमच्या इथं आहे आणि भले बघा हा राजकारणाचा विषय, याचे कुणाला तरी जो हा विषय सोडवल त्याला राजकारणाचे निश्चितच त्याचे फळं चाखायला भेटतील, मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या. जर एकनाथ शिंदेच्या माध्यमातून किंवा मोदींच्या माध्यमातून मराठाच्या आरक्षणाचा जर विषय मार्गी लागला लोक यांना डोक्यावर घेतील.
त्याच्यामुळं मोदींनी काल जो महाराष्ट्रात येऊन याच्याबद्दल एकही शब्द उच्चारलेला नाही आहे. देवेंद्र फडणवीसचं नीच राजकारण, एकनाथ शिंदेंचं घाणेरडं राजकारण, स्वार्थी राजकारण, मराठा म्हणून घेणारे मुख्यमंत्री हे आपल्या महाराष्ट्राला कलंक आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये जर मराठ्यांची 20-20, 30-30 मुलं आत्महत्या करतायत, समाज बांधव मरतायत आणि एक बांधव जर समजा 40-40 दिवस जर आंदोलन उपोषणासारखं अस्त्र हे करतो आहे, मला वाटतं ही राजकारणात बसण्याच्या लायकीची माणसं नाहीत. मराठा आरक्षण ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही मराठा आरक्षणाबद्दल सकारात्मक आहोत, एवढाच शब्द ते बोलतात. दिल्लीला जातात पण सूत्र मात्र काहीच हलत नाहीत. काय म्हणायचं आहे तुम्हाला? नाही म्हणायचं नाही आणि द्यायचं नाही, म्हणजे कोरडी माया आणि उपाशी झोपबाया. समाजाचं कसं असतं माहिती आहे का, की सगळ्यात जगात मोठं प्रेम असतं आईचं. आणि आईसुद्धा आहे ना, तुम्हाला सांगतो, जोपर्यंत लहान मूल खेळत असतं ना तोपर्यंत त्याला पाजत नाही. जेव्हा ते रडायला लागतं, अंग झटकायला लागतं, त्यावेळेस आईचा पाना फुटतो. आता इथं तर एवढा समाज अंग झटून उतरतोय मैदानामध्ये, आणि जर मराठ्यांची जर यांना हाक कळत नसेल तर मला वाटतं एवढं निष्ठुर निर्लज्ज राजकारणी आजपर्यंत महाराष्ट्राने कधीच पाहिले नाहीत. पुढचा आता करंटचा एक प्रश्न घेतो. आत्ताच असं लक्षात आलं की गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद 2 वर्षांसाठी रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी मराठा जनसमुदायाची ही शक्ती म्हणावं लागेल, एकीचं बळ म्हणावं लागेल. जर गुणरत्न सदावर्तेंसारख्या वकिलांची सनद या ठिकाणी रद्द केली जाऊ शकते तर हे एकनाथ शिंदे सरकार पाडलं जाऊ शकतं का? तुम्हाला काय वाटतं? मुळात आपला देश राज्य हे कायद्यावर चालतं. आपल्या इथं तुम्ही पाहिलं असेल आजूबाजूला एखादा बुरटा गुन्हेगार असेल आणि एखादी जर समजा या कुठला सण उत्सव असेल तर त्याला स्थानबद्ध केलं जातं, कारण त्याच्यापासून समाजाला भविष्यामध्ये किंवा त्या सणामध्ये काहीतरी विघ्न आणू शकतो. मग ते प्रतिबंधात्मक कारवाई म्हणतात त्याला. महाराष्ट्रातलं जर राजकीय आता जे आरक्षणाचं तुम्ही वादळ पाहिलं तर ज्या व्यक्तीमुळं एका बाजूला करोडोचा समाज गोळा होतोय, म्हणजे आमची हाक त्याची साद ऐकून आमच्याबद्दल कोणतरी बोलतं, ही तळमळ जागी झाली आणि लोक त्याच्या मागं गोळा व्हायला लागली. ही एका बाजूला असताना त्याच्यात खोडा घालण्यासाठी मी स्पष्ट सांगतो, यामध्ये आत्ता आरक्षणाच्या विरोधात जे बोलत आहेत त्याला छुपा पाठिंबा हा देवेंद्र फडणवीस अण्णाजी पंताच्या पोटचा, त्याच्या मनात जे आतमध्ये आहे ते कुणाच्या तरी ओठातनं तो व्यक्त होतोय. त्याच्यामध्ये गुणरत्न सदावर्ते आहेत. मुळात समाजामध्ये दुही माजवणारे हे वकील आहेत. यांची देतानाच सनद आहे त्यांची आत्तापर्यंतचे मागचा इतिहास बघूनच त्यांचं मागच एक रद्द करायला पाहिजे होती. सरळ ज्याच्या घरावरपर्यंत लोक जर पोचायला लागली, एखाद्या 1.5 कोटीच्या मोर्चामध्ये जर त्याला जत्रा दिसत असेल, मराठ्यांना मी जिवंत आहे, माझा श्वास आहे तोपर्यंत मी आरक्षण भेटू देणार नाही, हे एका ज्यावेळेस बाजूला बोललं जातं त्यावेळेस मग तिथं 1.5 कोटी जमा होणाऱ्या मनामध्ये जी खदखद असती ती अशी भविष्यामध्ये कुणाच्या तरी घरावरती, गाड्यांवरती निश्चितच होईल. आज गाड्यांवरती खदखद व्यक्त होते, उद्या कुणाच्या तरी जीवावरती सुद्धा. हा मराठा समाजाला इतिहास, गौरवशाली इतिहास आहे. मराठा एकत्र येत नाही आणि आला तर कुणाला आवडत नाही. जर समजा भविष्यामध्ये असं हे जर खेळत ठेवलं, भिजत घोंगडं ठेवलं, उद्या मुख्यमंत्री असू द्या नाहीतर देशाचा पंतप्रधान असू द्या, जिथं हे रस्त्यावर दिसतील, झेड सुरक्षा असू द्या नाहीतर वाय सुरक्षा असू द्या, एकदा मराठ्यांची सटकली तर त्यांच्या टांगड्यात ओढतील आणि त्यांचे घरदारं उद्ध्वस्त केल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही. तुम्ही आत्ताच म्हणालात की गुणरत्न सदावर्तेंबद्दल तुम्ही बोललात की गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडली वगैरे. मला सांगा, गुणरत्न सदावर्ते, तुम्ही आत्ता म्हटलात की गुणरत्न सदावर्ते थेट असं म्हणतात की माझ्या श्वासामध्ये श्वास असेपर्यंत मी मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाही. मग या मागचा नेमका मास्टर माइंड कोणी? तुम्हाला काय म्हणायचं? मी आत्तापर्यंत तुम्हाला जे सांगितलेलं आहे की आपली समाज व्यवस्था जी आहे ते आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही, आणि ती चालते घटनेवरती. घटनेच्या अधिकारामध्ये आपण लोकप्रतिनिधी निवडून दिले, जे कायदे मंडळामध्ये जातात आणि लोकांना जे हवं, लोकांचं जीवन सुखकर व्हावं यासाठी कायदे बनवतात.
हे आपण मग मला आत्ता असा प्रश्न पडतोय, हे आपल्या मराठ्यांचं जीवन जे काय आत्ता जो आपण ज्याच्यावरती आंदोलन करतोय, मग हा प्रश्न तेवढा गंभीर नाही आहे का राजकारणी गंभीर नाही आहेत? मग हे एवढं सगळं असताना जर समजा ह्याचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस शिवाय दुसरा कोणीच नाही, संघाची कृती त्यांच्या वागण्या बोलण्यात नाही, जी एखादा पोपट कोंडून ठेवलेला असतो आणि त्याला बाहेर येऊन त्याला बोलायला लागतं, पत्ता काढायला लावतात एखादा, तसा हा गुणरत्ने यांचा पोपट आहे. त्यानंतर आज मराठा आरक्षणाच्या विरोधात जे भूमिका घेतात, मी स्पष्टपणे सांगतो, अण्णाजी पंतची अवलाद देवेंद्र फडणवीसचंच हे पाप आहे आणि याचे परिणाम देवेंद्र फडणवीस आणि समस्त भाजपला याचे परिणाम भविष्यामध्ये भोगावे लागतील. ज्या जोरामध्ये हे भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्तेमध्ये बसलेलं आहे, तेवढ्यात जशी वादळाने उडालेली धूळ काही वेळ खूप वरती दिसते, खूप लांबून दिसते, परंतु थोड्या वेळानंतर ती धूळ खाली बसलेली असते, तिचं अस्तित्व हे जमिनीवरच असतं. तसं भाजप ही उडालेली धूळ आहे, काही दिवसानंतर ह्या असल्या घाणेरड्या राजकारणाची यांची धूळ खाली बसल्याशिवाय राहणार नाही. आता एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती तेजाने व्हायरल होतोय, तो म्हणजे नारायण राणेंनी मराठ्यांना दिलेली शिवी. तर नारायण राणेंनी असं बोलणं योग्य आहे का? तुम्हाला काय म्हणायचं आहे? मुळात मी आत्ता मगाच्यापासून सांगतोय, आजपर्यंत मराठ्याच्या आरक्षणाचा 1980 पासून चालू झालेला जो प्रवास पाहिला, अण्णासाहेब पाटलांनी चालू केलेला हा प्रवास जो होता, त्यांचं बलिदान त्यानंतर झालं. आणि मग आज राजकारणामध्ये बसलेले नारायण राणे असू देत किंवा आणखीन मराठा समाजाचे कोणी मुख्यमंत्री असू द्या, मंत्री असू द्या, अगदी मी म्हणतो त्याच्यामध्ये शरद पवार साहेब असू द्या, त्यांची हतबलता झाली राजकारणामध्ये की या आरक्षणामध्ये ज्या वेळी जी पावलं उचलायला पाहिजे होती ती उचलली नाही. नारायण राणे जर म्हणत असतील, एका बाजूला ते आंदोलनाचे समितीवर होते, मराठा आरक्षणाच्या समितीवर त्यांना प्रमुख म्हणून नेमलं होतं. जो आज माणूस वोटातनं त्याच्या पोटातलं एवढं वोगतोय, तर तो माणूस मराठा समाजाला आजपर्यंत त्यांनी काय न्याय दिलेला असेल? नारायण राणे म्हणतात आम्ही 96 कुळी 92 कुळी म्हणतायत, आणि त्यांच्या मुलाकडं जर समजा कुणबीचं सर्टिफिकेट असेल, मग मला वाटतं नारायण राणेंनी काढलेलं स्वतःचं पोर हे 96 कुळी नाही आहे असं तो व्यक्त होतोय, हे मला सांगायचं आहे. आता मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत, आरक्षण मिळतंय का नाही हा पुढचा प्रश्न, पण तुम्ही मराठा समाजाला काय आवाहन कराल अगदी थोडक्यात? नाही, मुळात आता हे शेवटची निकराची लढाई आहे, ज्याचा सेनापती मनोज जरांगे पाटील आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमचं सर्वस्व पाहतोय. आता करेंगे या मरेंगे हम सब जरांगे, हे जे ब्रीदवाक्य आहे, दिलं तर फक्त जरांगेच देऊ शकतो, अन्यथा मराठा समाजाला यापुढं भविष्यामध्ये कुठलाही वाली राहणार नाही. आणि आत्ताच्या राजकारण्यांनी एका लढवय्या सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलाचा मधला एवढा मोठा नेता जर चुकूनसुद्धा जर त्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं, तर हा मराठा समाज आज जो फक्त शांततेने मोर्चे काढतोय, हा राज्यकर्त्यांची घरं पेटवल्याशिवाय राहणार नाही. आणि जर सरकारला कदाचित हेच अपेक्षित असावं, आंदोलन दुसरीकडे भरकटवायचं, त्याचं भांडवल करायचं आणि मूळ विषयाला बाजूलाच ठेवायचं, हे जर असेल तर मला वाटतं आपल्या मराठा समाजातील बांधवांना माझी या तुमच्या स्टार महाराष्ट्र न्यूजच्या मुलाखतीच्या माध्यमातून एक हात जोडून विनंती राहील. करायचं म्हणलं तर मी सुद्धा खूप मोठं आंदोलन केलं या पिंपरी चिंचवड शहराला. आम्ही आंदोलनाची माझी धमक माहिती आहे. आम्हीही खूप माझ्यासारखे कार्यकर्ते खूप तीव्र भावना आहेत आमच्या, पण आज ती वेळ नाही आहे. शेवटच्या श्वासापर्यंत फक्त शांततेच्या मार्गाने जेवढं काय करता येईल त्याचं आम्ही करत राहू, परंतु कुणाचा जीव कुणाचा गाड्या फोडण्यापर्यंत आम्हाला आमची हातबलता पाहू नका, आमचा अंत पाहू नका, एवढंच राज्यकर्त्यांना सांगायचं आहे. आणि जेवढं होईल तेवढं शांततेने, कारण जरांगे पाटील जे आहेत हे जिवंत राहावे, त्यांच्या जीविताला कुठल्याही प्रकारची हानी पोचली नाही पाहिजे, यासाठी आपण सर्वजण सरकार दरबारी दबाव आणत राहू आणि सरकारला सद्बुद्धी यावी, ह्याच आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून मी
परमेश्वरचरणी प्रार्थना करेल आणि हे आंदोलन लवकरात लवकर मराठा आरक्षणाला न्याय देऊन संपावं एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करतो. तर आपल्यासोबत होते शिवाजी तुकाराम पाडोळे, माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड. शिवाजी, आज तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आमच्याशी दिलात. तर आता स्टार महाराष्ट्र न्यूजची घडी